तर कॉमेंट्री बॉक्समध्ये अजून माझ्यासोबत दोन दिग्गज समालोचक पाहतोय आपण. समालोचक दिग्गज आहेत, टुर्नामेंट दिग्गज आहेत पाहतोय आपण. तर सामन्याला सुरुवात होताना 9:32 पहिला चेंडू आहे. व्यक्तिगत मारा करण्यासाठी गोलंदाज गीतेश राईट द विकेट. पहिल्या चेंडूवर धमाका, काय क्लास आहे, अप्रतिम अफलातून चांगलं स्वागत केलंय, गुड मॉर्निंग बोलले या षटकारांनी. लहान चेंडू त्यावर मोठा फटका, अक्षरशः हिंदीमधून सांगतात छोटी गेंद खोटी गेंद. काय क्लास होता हुकचा फटका, बॅकवर्ड कोलिकच्या वर तोंड पाठवलंय आणि हा षटकार दमदार तुफानी. सुरुवात तर अतिशय अप्रतिम, शेवट कसा करतोय षटकाचं पाहायचंय. बॅटर्स जबरदस्त बॅटिंग. अजून एक लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा प्रहार, हा गगनभेदी आलाय षटकार. नानकसवाडी टीमच्या बॉलरचं पहिल्या दोन चेंडूवर काय समाचार घेतले, गुड मॉर्निंग सांगितले दोन षटकारांनी. आणि आता मात्र आक्रमणाची धुरा सांभाळतोय बॅटर पाहतोय आपण सतीश. जबरदस्त हा संघ पाहतोय. सातत्याने या मैदानावर टीमचं प्रदर्शन खूप उच्च कोटीचं, उच्च पातळीवरचा प्रदर्शन पाहतोय आपण. आज एक मोठा संघ शिरगाव म्हणून ज्याच्याकडे मुरबाड तालुक्यामध्ये पाहिल्या जाते, टॉप 5 मध्ये येणारा हा मुरबाड तालुक्यातला संघ आहे. अजून एक फोर्सिंग फटका, पण याच पात्र मिड ऑनच्या डोक्यावरतून थांबलाय चेंडू, पण थांबणार नाही बॅटर सतीश. दुसऱ्या धावेपासून एक जबरदस्त सुरुवात. धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र पुढे सरते ती 14. चांगली सुरुवात. या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकेसाठी जी यांनी आम्हाला फ्री स्पॉन्सर केले एक आदर्श शिक्षक आणि सचिव आधार फाउंडेशन मुरबाडचे. याच पात्र स्कोर ऑफ द विकेट कटचा फटका, अप्रतिम अफलातून 2 क्षेत्ररक्षक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार, पंचाचा इशारा येतोय, हा चौकार. आलाय सदाबहार चौकार. जबरदस्त बॅटिंग, चौफेर बॅटिंग कशाला म्हणतात हे दाखवताना इथे मात्र सतीश, मला वाटतं ये तो सतीश की जाकी आहे, अभी भी सचिन का आना बाकी आहे. ऑपरेटर आलेत तर 10 क्लिकचे एकच चर्चा सध्या पाहतोय आपण. खूप सुंदर थेट प्रेक्षेपण, सर्व कॅमेरामॅन, त्यामध्ये काशीनाथचा मी आवाजून उल्लेख करेन. गौरव आमच्यासोबत ऑपरेटिंग करताना पाहतोय. यावेळेस पाहता छोट्या बॅटचा वापर केलाय, ऑनड्रॉपच्या स्वरूपात फटका पाहतोय. आणि तोपर्यंत मात्र सहज संधी निर्माण झाली होती, एक सिंगल कंप्लीट करतोय. सर्व काही या षटकामध्ये षटकार, चौकार, डबल, सिंगल, म्हणजे चांगली बॅटिंग. ज्या प्रकारे चेंडूची हाताळणी त्या प्रकारे बॅटिंग करतोय तो, जी एक महान बॅटर म्हणून ज्याचं नाव आम्ही सातत्याने उल्लेख करतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तोच कायम आहे. पॉईंट आहे, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, थर्ड मॅन, लॉंग ऑफ, ऑनसाईडकडे जर पाहिलं पण फायनली बॅकवर्ड स्कोर लेग म्हणजे समोर. ओहो, हा फटका फटलाय, चेंडूखाली क्षेत्ररक्षक. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल, पहिला बॅटर होतोय बाद. निश्चित चांगला चेंडू होता, कुठंतरी परफेक्ट टायमिंग करता आली नाही. आणि ज्या प्रकारे व्यूहरचना केली होती त्याच प्रकारे चेंडू टाकला गेलं. धावसंख्या जर पहिले आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र 19 बाद. व्यासपीठाची शोभा वाढवताना ज्याच्या माध्यमातून पाहतोय की आम्हाला हा ग्राउंड उपलब्ध करून दिले, असे एक डॅशिंग अंदाज अपना क्या बात आहे. योगेश दादा एक ही मुस्कान पे हजारो फिदा. खूप चांगलं व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व योगेश दादा यांचं. तर चांगली दमदार सुरुवात आहे. बॅटर मात्र पाहतोय की आपण वैभवला खातं उघडताना नाहीये. चुकीचा फटका होता, कारण गणेश याला खातं उघडताना नाही. भालचंद्र दादा, मी तर सातत्याने म्हणतो की तुमच्याजवळ जेव्हा एवढे चांगले बॅटर सतीश उभा होतात, तुम्हाला फक्त एक तर चेंडू निर्धाव टाकायचं होतं, नाहीतर डबल किंवा सिंगल काढायची होती. त्यांची बॅटिंगचा तुम्हाला आनंद घ्यायचा होता, पण मोह आवडता
नाही आणि तो पण षटकारांनी खातं उघडून नादामध्ये फर्स्टला आणि पहिल्या विकेटचं पतन. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय. 5 षटकाचे सामने आहेत. मुरबाड तालुक्यातील पहिली स्पर्धा असेल की पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड असो, 5 षटकाचे हे आदर्श चषक आहे. ही स्पर्धा उच्च पातळीवरची पाहतोय आपण. P2चं हा शतक पाहतोय आपण. क्या बात आहे. गेल्या वर्षीचा मालिकावीर जो पुरस्कार पटकावला तो वैभव आलाय खेळपट्टीवर आणि वैभवचं वैशिष्ट्य की एक चांगला ऑलराऊंडर आहे सिरगाव टीमसाठी. हो यावेळेस पता क्लास आहे याला म्हणतात. जसा चेंडू तसा प्रहार, मनगटी, फटका, खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. आणि त्या दरम्यान मात्र पाहतोय की आपण 2 धावा सहज पूर्ण करतोय. बॅटर सतीश काय बॅटिंग चांगली करतोय, हाय क्वालिटीची बॅटिंग. काल 3 रेकॉर्ड पाहायला मिळाले. दीपक बिराडे सर पाहतोय की आपण काल सर्वप्रथम या स्पर्धेचा हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर ज्या टीमच्या नावावर आहे आदर्श 11 क्रिकेट संघ दानिवली. त्यानंतर पहिल्या विकेटसाठी 54 धावाची पार्टनरशिप आणि सर्वात मोठा विजय या स्पर्धे म्हणजे धानिवलीच्या नावावर. गोलंदाज सज्ज होताना याच पात्र काय सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह पाहतोय आपण. आठवण झाली मास्टर ब्लास्टर भारत सचिन तेंडुलकर सरांची. क्लास फटका होता. आलाय हा चौकार. सुपर शॉट आणि आता मात्र सतीश याला थांबवणं कठीण आहे. 7 मध्ये 25 वर बॅटिंग करतोय, त्यामध्ये 2 चौकार आणि शॉट पात्र टॅप केलंय पाहतोय आपण. पॉईंटकडे चेंडू अतिशय वेगात जातोय. एक सिंगल कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते ती मात्र पाहतोय आता 26. त्यामधून जर विचार केला आपण पूर्ण धावा त्यांचे आहेत. 8 मध्ये 26. काय जबरदस्त बॅटिंग. सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर वाटेल आली ती बॅटिंग आणि ती आलेली वाटेल्या बॅटिंगला स्वीकारले की आम्हाला चालेल, आम्ही काही पण करू शकतो. सिरगाव संघ खूप उच्च कोटीचा उच्च पातळीचा संघ आहे आणि तो दाखवताना की पवार आमचा उल्लेख का करतोय. गोलंदाज सज्ज होताना ओ यावेळेस पता चांगला चेंडू होता. प्रश्न विचारलं पण ती अपील फेटाळून लावताना आमचे जीपी पॅनलचे पंच पाहतोय आपण. कालचा दिवस अतिशय सुंदर पाहायला मिळालं. गोलंदाज सज्ज होताना परत टेमगाव या टोकाकडनं. यावेळेस पाहतोय की मारा करतोय बॉलर नितेश. चांगलं षटक म्हणता येईल पहिल्या षटकापेक्षा. पॉवर प्लेचं दुसरं. ओ हा खेचून मारलाय. पुलचा फटका पाहतोय आपण. स्कोर लेगकडे खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. आलाय अजून एक हा लकी चौकार. आपण क्षेत्ररक्षण चुकीचा पाहायला मिळालं. नशिबाची साथ बॅटरकडे होती. वैभव 2 धावांनी आपला खाता उघडते. दुसऱ्या चेंडूवर खाता उघडतोय. टीमची धावसंख्या 30 झपाट्यानं पुढे सकते. अजून एक रेकॉर्ड तुटेल का आज? ज्या प्रकारे सिरगाव संघ इथं मात्र मजबूत बॅटिंगचं प्रदर्शन करताना पाहतोय. ओ यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरतून कव्हर बाउंड्रीकडे अतिशय वेगात चेंडू आणण्यासाठी धावणार आणि पंचाचा इशारा येतोय. अजून एक आलाय खणखणीत चौकार. धीरज कंट्रक्शनचे मालक विलास शेठ भोईर यांच्या आज मैदानावर यावे. दादांच्या स्वागत आहे. 4था दिवस झाला आम्हाला दिसले नाही, त्यांनी त्याच्या काम सोडून यावे. निश्चित धीरज दादा, मी आपल्याला धीरज कंस्ट्रक्शनचे मालक विलास सेठ यांना मी कळकळीची विनंती करेन की तुमच्यावर किती मोठं प्रेम आहे आमचे के आणि ऑल कंपनीचे. त्यांच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतोय की आपण 4 दिवस दिसले नाही, पण अपेक्षा आहे की आजच्या दिवसामध्ये आपण व्यासपीठावर यावे. हीच आमची विनंती आहे तुम्हाला. निश्चित दादा येईल.
तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर काय जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण सिरगाव टीमची एक बाद 34 खूप उच्च कोटीची सुरुवात पाहतोय आपण. नाणेफेक गमवल्यानंतर वाटेला ती बॅटिंग आणि आलेली वाटेला बॅटिंगचा पुरेपूर फायदा घेताना एक जबरदस्त सुरुवात. तर गोलंदाजीमध्ये पाहतोय की पहिला परिवर्तन निलेश याला पाचारण केलं क्रमांक 30 षटक टाकण्यासाठी समोर खेळण्यासाठी. यावेळेस मात्र बॅटर सतीश सतीश अर्ध गोलंदाज निलेश डावपुरा ओ सोडून दिले चेंडूला. लाईन कुठे चेक करतील. चांगला चांगला चेंडू आहे पाहतोय आपण. निश्चित प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल. एक वाईड चेंडू चेक करण्यासाठी त्यानंतर बिमर आहे की नाही त्यानंतर धावचीत मी नाही आहे या मागणीसाठी एकच रिव्ह्यू 3 गोष्टीसाठी. तो जर गमावला मात्र टीमला रिव्ह्यू घेता येणार नाही. चांगली सुरुवात. याच पात्र हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा हाफ चान्स होता पण फुलमध्ये कन्वर्ट करता नाही. अशी झेल तुम्हाला कन्वर्ट करावे लागेल. आणि एका धावेने पाहतो की टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 35. वैभव व्यक्तिगत जर पाहिला पण 3 चेंडूवर 8 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. त्यानंतर 10 चेंडूवर 27 धावाची एक विध्वंसक खेळी. काल पहिल्या विकेटसाठी 54 धावाची पार्टनरशिप पाहायला मिळाली. ते तरार पार्टनरशिप होती ती हेरी आणि मल्हारी यांच्यामध्ये. चांगला चेंडू प्रश्न विचारलं आणि होय बॅटचा हलकासा स्पर्श आणि विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर हा चेंडू होता अप्रतिम. खूप चांगला उच्च कोटीचा बॅटर आहे सचिन. इज सुपला शॉट. आणि तो कॉमेंटेटर पण नाव देना आकाश चोप्रा खास आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हिंदीचा सर्वात मोठा समालोचक यांनी या फटक्याला उचलून धरलं. तो सचिनचा फटका. त्याचे जनक आहेत. म्हणतात ना तुम्ही काही करा पण प्रसिद्धी पाहण्यासाठी तुमच्या अंगी जे गुण आहेत ते तुम्ही दाखवा. आल्या पावली हा फटका चांगला आहे की फटका फटलाय आणि इथं मात्र पाहतोय जसा आला सुपला फटक्याचे जनक सचिन आता मात्र परतीचा प्रवास करताना. आता मात्र एक चांगल्या सुरुवातीनंतर काय षटक हाताळतोय निलेश क्रमांक 30. 2 गडी बाद 1 धाव फक्त खर्च करतोय. आणि आता मात्र विकेट हॅट्रिक एक मात्र विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेली आहे. आणि दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल काय इथं मात्र सतीश नावाचा हा बॅटर अजूनही खेळपट्टीवर आहे. आणि अति घाई संकटात नाही. जेव्हा तुमच्या समोर चांगला बॅटर आहे तुम्ही त्याला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होताना परत अतिशय अप्रतिम उच्च कोटीची चांगली बॉलिंगचं प्रदर्शन. जेव्हा संघ असं वाटलं की खूप मोठी धावसंख्येकडे चाललाय त्यावर गतिरोधक लावलं या षटकामध्ये. चांगली कामगिरी करताना इथे मात्र गोलंदाज निलेश. सफल झालाय आडव्याटण्या फटका. मिड विकेटकडे चांगलं क्षेत्ररक्षण धोका निर्माण झालाय पण अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 3 बाद 36. चला यानंतर जो सामना होईल पाहतोय की आपण सरळगाव टीमचा कॅप्टन 3 स्टार मानिवली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधून घ्यायचे. संपर्क नाही टॉससाठी सज्ज राहायचं आहे. यावेळेस मात्र खराब चेंडू आणि हा फटका उंच उंच आणि लांब लांब पल्ल्याचा षटकार. क्लास षटकार.
11 चेंडूमध्ये 33 टीमची धावसंख्या 42. निश्चितच शेवटच्या चेंडूवर मात्र संपूर्ण विश्लेषण बिघडवलं या षटकातलं. पहिल्या 5 चेंडूवर 2 धावा आणि 2 विकेट पण आलाय. खराब चेंडूवर एक दमदार तुफानी फटका. ते पाहतोय आपण रिंग टॉली वापशी करताना आणि या धमाला नाही कमावला. पहिल्या 3 षटकामध्ये बॅटरचं वर्चस्व खास आक्रमण सलामीच्या बॅटर दोन्ही खेळपट्टीवर आहे. 11 चेंडूमध्ये 33 म्हणजे भालचंद्र दादा जर पाहिलं आपण या स्पर्धेमध्ये सर्व काही घडलं पण कुठल्याही बॅटरला अजून अर्धशतक मारता आलं नाहीये. तो पहिला बॅटर ठरेल का इथं मात्र अजून 17 धावेपासून दूर आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. एवढं मोठं कठीण आव्हान नाहीये. ज्या प्रकारे करा असं वाटलं होतं की दानिवलीचे 2 बॅटर 50 आकडा पार करेल काय ते म्हणजे हॅरी आणि मल्हारी चांगली बॅटिंग केली होती. पण इथे मात्र बॅटिंगचा खास राजा बनलाय सकाळच्या सत्रामध्ये तो म्हणजे सतीश नावाचा हा बॅटर. आज सुपला फटक्याचे जनक सचिन याला मात्र चांगली कामगिरी करता आली नाही पण त्याची भरपाई म्हणून सतीश नॉटरेकर व्हेरी नाईस बॅटिंग. दर्शनला हा चेंडू पाहतोय ही लाईन कुठे चेक करतील पंच. दोन्ही हात समान रेषेत अतिरिक्त धावेनी आणि चेंडूनी सुरुवात करतोय गोलंदाज या षटकामध्ये जर पाहिला आपण समीर. खूपच बाहेर कुठल्या प्रकारे टेन्शन घेताना बॅटिंगनी सोडून दिला आणि या एका अतिरिक्त धावसंख्या 43 येणारे अजून 12 चेंडू किती धावेपर्यंत मजल मारेल. चांगला चेंडू चांगला वेगवान चेंडू होता. पाचीचा प्रश्न जोरदार पण इथे मात्र थ्रो थोडासा खराब येतोय. अगली चेंडू कुठं परत झालं हे पाहावं लागेल कारण की ज्या प्रकारे एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट केली. धावसंख्या पाहतोय आता मात्र 44. शिवप्रेमी शिरगाव लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. नानकसवाडी टीम मात्र नाणेफेक जिंकून पाहतोय की आपण इथं क्षेत्ररक्षण करताना पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की चुकीचं ठरलंय पण त्यानंतर निलेश नावाचा गोलंदाज अप्रतिम बॉलिंगचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गोलंदाज सज्ज होतोय परत यावेळेस मात्र टेमगाव अँड टोकाकडनं हो चांगला चेंडू होता. शेवटच्या क्षणी चेंडूला छोट्या बॅटचा वापर केला टर्न केला मिड विकेटकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका निर्माण झालाय. आवश्यकता होती का एवढी चांगली बॅटिंग करणारा बॅटर एका धावेसाठी मौल्यवान खेळीची संपुष्टात आणली स्वतःच्या चुकीमुळे. मैदानाचे सर्व हक्क तुमच्याकडे आहे. मातीची खेळपट्टी आहे. अजून 3 दिवस बाकी आहे. कुठल्याही टीमच्या खेळाडूला तिथं मात्र जल्लोष करू द्यायचं नाही आहे. तुमच्या निद्रा जर आले आपण बिंदासपणे एक वॉर्निंग देऊन पेनल्टी द्यायची मैदानी पंच आमचे. कारण इथून सातत्याने सांगणं ते कॉमेंट्रीला योग्य वाटत नाही आहे म्हणून खास उल्लेखनीय कामगिरी डेंजर झोनमध्ये झाला. पंचांनी फक्त 1 फॉर इशारा करायचा. डबल जर धावला तर 2 धावाची पेनल्टी. नवीन बॅटर रिया येतोय. सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं ओ यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे सुरेख आहे पण इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे. एका क्षणी वाटलं की खूप लांब आहे. टायमिंग कुठेतरी फटक्यामध्ये नव्हती. प्लेसमेंट खूप छान होती आणि एका धावीने मात्र 2 धावीने मात्र खातं उघडते बॅटर. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 47. 47 धावा पाहतोय आपण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यानंतर सुद्धा एका खूप मोठा सामना सरळगाव विपक्ष पाहणार होता पण ज्या प्रकारे याच मात्र हा पाहतोय की हवेत आहे दुरून क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न सुंदर प्रयत्न
आणि तिथं मात्र चेल घेण्यात आला नाहीये. हो, डबल एक एक धावेसाठी पण इथं मात्र चौथी धाव पूर्ण. बघा मित्रांनो, हा खेळ कसा आहे, जेव्हा चेंडू असं वाटलं मिड विकेटकडे आणि चेंडू आलाय जवळपास फाईन लेगकडे आणि त्या दरम्यान मात्र जवळपास 4 धावा पूर्ण केल्या, म्हणजे मेहनत वाया गेली, एनर्जी खतम झाली क्षेत्ररक्षकाची. काही हरकत नाही, तुम्ही प्रयत्न चांगले केला आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे. चौकाने मात्र पाहतो की 50 आकडा हे बघा आणि तिथंच चौका होता, रिप्लेमध्ये साफ दिसतो. एवढी मेहनत करायची की आवश्यकता होती का? नाही नाही, आम्ही मेहनत करू, बॅट्समनला थकवू आम्ही, हे त्याच्या मनात होतं. धावसंख्या पाहतोय 50 आकडा पार केली, ट्रेनचा आवाज पाहतोय आपण खेळाडू कक्षामधून. अर्धशतक संघाचं आणि त्यामधून एकटेच्या वाटेला होते तब्बल 34, तो म्हणजे सतीश. चांगला फटका आहे, थोडासा खाली क्षेत्र आहे, 1 किंवा 2 कन्वर्ट करेल काय, पण फक्त आणि फक्त 1. धावसंख्या पुढे सरकते ती 52. व्यासपीठावर या मैदानाचे मालक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आपण, योगेश दादा यांचं मी आदर्श 11 क्रिकेट संघाचं मनापासून कौतुक करेन की दादा तुमच्याचमुळे आपण आपल्या गावाची आणबाण शान वाढवणारी स्पर्धा पाहतोय. नो डाऊट प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचं, खूप मोलाचं सहकार्य या गावाच्या माध्यमातून या क्लबला मिळतोय. म्हणून तर आदर्श ट्रॉफी 3200 पर्व आपण प्रत्येक वर्षी उच्च पातळीवर नेण्याचं काम करतात. याच पात्र फटका हवेत आहे, चेंडूखाली क्षेत्ररक्षक सज्ज होतोय, स्वीकारलंय छेल. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. हे बघा मित्रांनो, डीजे अमर म्हात्रे यांचं एकच काल म्हणणं होतं की आकाश म्हात्रे यांचं एकच म्हणणं होतं की पवार सर काल वाघाची वाडी हा संघ होता आणि त्याचा उत्साह काय वाढवलाय आणि गाण्याची धून सुद्धा मंत्रमुग्ध करणारी आहे. नो डाऊट आकाश म्हात्रे खूप चांगली धून. खास मी तुझं कौतुक करेन की आमचा आवाज जो पोहोचण्याचं काम तुम्ही सातत्याने घेत आहे, उच्च कोटीचा हा डीजे ऑपरेटिंग आणि खूप चांगला आवाज पोहोचण्याचं काम करताना. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पाहतोय आपण 52. तो अंतिम ओवर लेकर कमेंट्री छोर की जनीब से गेंदबाज आए इस वक्त नीलेश को कंटिन्यू रखा गया है. अपने पहले ओवर में काफ़ी शानदार गेंदबाजी का आगाज किया था है. पहली गेंद उठाने खेलने का प्रयास, विकेट कीपर के दस्तानों में गेंद समा गई, एक और विकेट का पतन. चमकीली धूप है, काफ़ी खूबसूरत सुहाना मौसम है, धीमी हवाएं चलती हुई, लेकिन क्या गजब की शुरुआत हुई थी इस वक्त पहले 2 ओवर में. लेकिन उसके बाद नीलेश के एक ओवर ने दबा दिया है बैटिंग लाइन को. (52) 6 विकेट के नुकसान पर काफ़ी बढ़िया स्कोर बोर्ड इस वक्त. लेकिन फिर भी कौतुक करना चाहूँगा मैं गेंदबाजों का, जिन्होंने आखिर के 2 ओवर में बिल्कुल अच्छी गेंदबाजी का नजरिया पेश किया. आइए फील्ड की जमावट देखिए. नए बैटर इस वक्त स्ट्राइक पर होंगे मोहन के लिए फील्ड की जमावट. कोई यहाँ पर पॉइंट नहीं है, दूर तक फैला हुआ फील्ड. लगभग देखा जाए तो गली पर एक खिलाड़ी कवर, बाउंड्री पर एक खिलाड़ी स्वीपर कवर, बाउंड्री मिड ऑफ. इस फील्ड की जमावट के साथ ये गेंद, बढ़िया शॉट, ठीक सामने खेला है, कोई मौका नहीं, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए. और बिल्कुल सीधे ब्लेड से गेंद को ड्राइव किया कमेंट्री बॉक्स के सामने, पहले बाउंस पर 4 रनों के लिए. बिल्कुल वही फील्ड, लेकिन अब थोड़ा सा फील्ड में बदलाव किया जा रहा है इस बल्ले मोहन के लिए. जानते कि सीधे बल्ले से काफ़ी बढ़िया बल्लेबाजी करते हैं. 56 रन कुल मिलाकर. अगली गेंद नीलेश की. इस मरतबा देखना है कि गेंद की लाइन कहाँ पर है. बिल्कुल छोड़ दिया था वहाँ पर बैटर ने. अच्छी गेंद का इजाफा होता हुआ. नीलेश काफ़ी बड़े गेंदबाज है इस वक्त. ऑनसेट की फील्ड की जमावट अगर देखिए तो फाइन लेग घेरे के अंदर है, मिड विकेट घेरे के अंदर एक खिलाड़ी को तैनात किया है और लगभग बैकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाइन पर एक खिलाड़ी लॉन्ग वन और मिड विकेट. इस फील्ड की जमावट के साथ अगली गेंद उठा दिया है गेंद को, लाजवाब, लेकिन सीधे हाथों में विकेट का पतन होता हुआ. एक और
लेकिन उसके बाद नीलेश के एक ओवर ने पूरी तरह से बैकफुट पर ढकेल दिया था बैटिंग लाइन को। इस इनिंग की सिर्फ दो गेंदों का खेल बचा हुआ है और नए बल्लेबाज मयूर। चला दोन्ही टीमचे कॅप्टन, ज्या टीमचा कॅप्टन उशिरा येईल त्या टीमला पेनल्ट केलं जाईल आणि त्यानंतर पाहतोय की आपण नो डाऊट शेवटचे 2 चेंडू आहेत. चला आपण ठीक आहे. बॉलर सज्ज होताना पाहतोय निलेश. हा चेंडू चांगला होता आणि सरळ हातात अजून एक काय भन्नाट गोलंदाजीचं स्पेल पाहतोय आपण आणि त्यांनी मला वाटते की आतापर्यंत 5वा विकेट प्राप्त केले निलेशच्या या 2 षटकामध्ये. जबरदस्त. आता मात्र विकेट हॅट्रिकवर आलंय. लाजवाब गोलंदाजी. प्रयत्न सॉफ्ट डिस्मिसल एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये चांगलं झेल कंप्लीट केलंय. कालचा झेल आठवलंय मला ज्या प्रकारे हॅरी याचा झेल टिपला होता एक्स्ट्रा कव्हरमध्ये. सुपर शॉट होता पण सरळ हातात. वाटते की बोटं फाटली होती त्या फटक्याने फिल्डरची, पण तरी झेल सोडला नाही. माहित होतं की हॅरीचा झेल आहे आणि झेल नाही सामना पकडलाय. गोलंदाज सज्ज होते. या इनिंगचा शेवटचा चेंडू हॅट्रिक पूर्ण करेल काय? ओ हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. आणि आत्मविश्वास जास्त वाढला होता आणि आयुष्यामध्ये कुठल्याही खेळाडूला आत्मविश्वास जास्त ठेवू नका. नो बॉल बिमर आणि अतिरिक्त 1 धाव म्हणजे या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 58. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. शेवटचा हा चेंडू असेल. टॉस बॉक्समध्ये तिथं मात्र सज्ज असेल दीपक बिराडे. आणि याचबरोबर पाहतोय की आपण निश्चित ठीक आहे ओके. षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 5 पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर धावा आहेत त्या 58 आणि 59 धावाच आव्हान ठेवले इथं. तर टॉसकडे वळणार होता आपण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन वारंवार आम्ही सूचना करतोय. अन्यथा साई स्पोर्ट सळगाव विपक्ष श्री स्टार स्पोर्ट मानिवली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन हे बघा सातत्याने आम्ही तुम्हाला पूर्वसूचना करतोय कारण की खूप मोठी स्पर्धा आहे. ठाणे ग्रामीण एक गाव एक गटमधून टॉप 10 मध्ये येणारी ही खूप मोठी स्पर्धा आणि मुरबाड तालुक्यातली नंबर 1 टुर्नामेंट. निश्चित मुरबाड ग्रामीणचा हा विश्वचषक असे दीपक बिराडे आम्हाला माहिती देताना खूप मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे सामने सुद्धा आहेत. आणि उद्याचा जो गट आहे नो डाऊट ठाणे जिल्हा एक गाव एक गट ओपनचे संघ दादा संघना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. उद्याचा शेड्यूल खूप बिझी राहणार आहे कारण की उद्यापासून डे नाईट आणि परवा दिवशी ठीक 8 वाजता पाहायला विसरू नका. मुरबाड तालुक्यामध्ये प्रथमच रायगड विपक्ष ठाणे. एकीकडे प्राऊड ऑफ ठाणे भावेश पवार तर दुसरीकडे प्राऊड ऑफ रायगड विश्वजित ठाकूर. 2 दिग्गज 2 वाघ एकमेकांसमोर या मैदानावर येतील. तर जाऊया आपण. तिथे मात्र सज्ज आहेत आमचे व्हॉइस ऑफ टिटोवाला चा एक बुलंद आवाज. 2 दिवसापासून पहाडी आवाज खूप चांगलं समालोचन. टॉस बॉक्समध्ये ओ टू द टॉस बॉक्स कारवे सर. आणि जसं सामन्याला सुरुवात होईल त्यानंतर सेकंड इनिंगला आपण व्हॉइस ऑफ मुरबाड दीपक बिराडे यांना आपण ऐकणार आहोत. वामनजी भोईर जरा आपण या इकडे. टॉस कॉइन पाहिजे होता आम्हाला. या कोणाकडे गोल्डन टॉस. तर सन्माननीय एक आदर्श शिक्षक व्यक्तिमत्व नितीनजी राणे साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित, ज्यांच्या शुभ हस्ते आपण करूया आपण हा महत्त्वाचा टॉस 2 संघांदरम्यान. एका बाजूला सरळगाव दुसऱ्या बाजूला मानिवली. सर्वप्रथम दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया दोन्ही कॅप्टन्सला सन्मान चिन्ह आपल्या मंडळाच्या वतीने. एक चांगली संकल्पना पाहतो आपण आणि लगेचच टॉस केला जाईल सन्माननीय नितीनजी राणे यांच्या शुभ हस्ते.
टॉस होत असताना दोन्ही मान्यवरांनी दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा सुद्धा दिल्या. थँक्यू. आपण असं नसतं व्हायचंय. टॉस जिंकलाय मानिवली, काय निर्णय? फिल्डिंग घेऊ. समोरचा संघ सळगाव संघ एक दादा संघ आहे, या संघासाठी स्पेशली तयारी काय आज? स्पेशली तयारी म्हणजे तसं आमचं आता सध्या 2 प्लेयर नाही आहेत काही कारणास्तव, त्याच्यामुळं कुठंतरी आम्हाला त्यांची थोडीशी जाणवते थोडीशी कमी, पण तरी पण आम्ही कमीत कमी त्यांना आता 45च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या सुरुवात नवीन वर्षाची आहे. काय स्वप्न पाहिले तुम्ही की शेवट कसा करायचा आणि सुरुवात कशी करायची? आता प्रत्येक जो खेळायला येतो तो स्वप्न घेऊनच येतोय, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली कुठेतरी मेहनत पण आपली पणाला लावायला लागते. तशीच मेहनत आम्ही करण्याचा प्रयत्न करूच आणि स्वप्न पुढे नेण्याचा प्रयत्न करू. वेल डन. शुभेच्छा तुला. तर टॉस जरी हारला असेल तरी पण सामना होणं बाकी आहे. 5 षटकांचा मुकाबला असेल समोरच्या संघाविरुद्ध. काय वाटतं की अमुक अमुक धावसंख्या केली तर आपण एक वेल सेट असू? नक्कीच बऱ्याच वर्षापासून आम्ही मानवलीचं नाव ऐकतोय. एक चांगला संघ आहे. आम्ही चांगल्या रीतीने त्यांना खेळण्याचा प्रयत्न करू. मिनिमम 60 ते 65 धावा करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. त्या अगोदर आदर्श चषक धानिवली 2024, मला वाटतं धडाकेबाज नंतर जर कुठली जर टुर्नामेंट खेळायचा आनंद असेल तर मला वाटतं धानिवलीच असेल. आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. आम्ही गेल्या 3 ते 4 दिवसापासून कॉमेंट्री ऐकतो. सगळे समालोचक दिग्गज समालोचक या स्पर्धेला लाभलेले आहेत. आयोजन खूप सुंदर आहे. नक्कीच इथे खेळण्यासाठी खूप आनंद वाटेल. क्या बात आहे. म्हणजे मला प्रश्न विचारायला भाग पाडलंच नाहीये, सगळी उत्तरं देऊन टाकली. क्या बात आहे. चला दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा. तर प्रेक्षक टॉस जिंकला तो मानुलीच्या कॅप्टनने आणि त्यांनी स्वीकारला फिल्डिंगचा निर्णय. आपण बोलतोय आता कॉमेंट्री बॉक्समध्ये एक जबरदस्त इमर्जिंग स्टार ऑफ द मुरबाड, एक मुरबाडचा नवीन आवाज आणि गोड आवाज दीपकजी बिराडी सरांचा आपण ऐकणार आहोत आजच्या ह्या इनिंगच्या पुढच्या सत्रामध्ये. ओव्हर टू यू सर इन द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हॅलो चेक. धन्यवाद मनोज कार्वे सर, व्हॉइस ऑफ टिटवाला, आणि त्यांच्या सोबतीनं पॉवरफुल कॉमेंटेटर आमचे मार्गदर्शक सन्मान्य सुनील पवार सर. सर्वांचंच कोऱ्यात आपण वेलकम. पहिल्या बॉलवरती सुयश मिळतंय दर्शन शिंदेला. बागफुटवर आले, ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आपोली समोर ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर सेट होता डीप मध्ये. सिराज शेख त्यानं पकडलाय. हा जबरदस्त झेल आणि लागोपाठचा दुसरा धक्का आता बसलाय जय गावदे स्पोर्ट्स नानकसवाडी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद टू इट्स आउट, बिग विकेट डाऊन. तुम्ही एन्जॉय करतायत मुरबाड ग्रामीण क्रिकेटचा विश्व चषक, अर्थातच आदर्श चषक धानेलवी पर्व 32वा आणि 32व्या पर्वातील मुरबाड ग्रामीण बेल्ट मधील एकंदरीत 8 टीम्स आज आपल्याला रविवारी या 4थ्या दिवशी इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. पहिला सामना जबरदस्त बॅटिंग. पहिल्या डावामध्ये लिटल मॉस्टर ऑफ शिवप्रेमी शिरगाव, स्मॉल पॉकेट ऑफ अ डायनामाइट सतीश सोकांडेची आपण पाहिली आणि तदनंतर आता विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे गोलंदाजाला. मिस टायमिंग, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय स्क्वेअर लेग वरून मिड विकेटच्या दरम्यान, परंतु थोडासा चेंडू त्याच्या पुढ्यात लँड झालेला आहे, ग्राउंडिंग झालेला आहे. वेळ घेतला चेंडू उचलण्यासाठी सचिन चोरगे सर. थ्रो खराब येतोय आणि फायनली आपण बघत आहोत 3 धावा त्या ठिकाणी सहजतेनं पूर्ण झालेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आपण बघत आहोत. अतिशय चांगलं आहे दोन्ही बॅटरच्या दरम्यान. कॉलिंग प्रॉपर होतं, समन्वय चांगला, तालमेल संवाद आता दोन्ही फलंदाजांनी साधला होता. 3 धावा सहजतेनं पूर्ण होत असताना व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या धावफलकावरती स्टार्ट झाली आहे. टार्गेट सेट झालंय 59, 59 धाब्याचं. कमबॅक फार चांगलं केलं होतं जयगावदे नानकसवाडी क्रिकेट संघानं लास्ट 2 ओव्हरमध्ये. बागफुटवर आले, आडवा बाटनं ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका सजवायचा होता. प्रॉपर ऑफ ब्रेक, जसा चेंडू टप्पा पडला गोल्डन स्पॉटवर, हलकंसं वळण आणि त्याचबरोबर त्याला मिळणारी अतिरिक्त उचली आणि गतीने देखील आता फलंदाजाच्या मनामध्ये धडकी डेफिनेटली भरली असेल. डॉट बॉल. स्टेप आउटून खेळतायत, लोअर फुल टॉस कन्वर्ट केला ऑन साईडला, काव कॉर्नरला. बॉटम बॅटचा खूप चांगला वापर, कार्पेट स्ट्रोक ऑफर केला होता. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू होता. फायनली आपण बघत आहोत बॅकअप डीप मधून अवेलेबल झालेला आहे.
तोपर्यंत रिटर्न थ्रो होतोय. सहसेनं 2 धावा पूर्ण झालेल्या आपण बघत आहोत. 2 धावफलक पोहोचले पुढे ते 5 या आकडावर 5 ऑन बोर्ड. स्टेप आउट होऊन हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने जबरदस्त फटका. मनगडी ताकदीचा जबरदस्त वापर. बॉल 1-2 का बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 1-2 का 4. 4 धावा. टेलिव्हिजन स्क्रीनवर कशा पद्धतीनं स्टेप आउट झाले. बॉटमहँडचा वापर करत असताना सेमी हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला. वाडिश मिडॉनच्या डोक्यावरून बरोबर पावर प्ले सुरू आहे आणि पावर प्लेमध्ये आता समर्पक शेवट करून दिलाय तो बॅटर विलासनं. आघाडीसाठी आपण बघत आहोत विलास आणि त्यांच्या सोबतीनं जे 2 बॅटर मैदानामध्ये इन ॲक्शन होते चंदन आणि त्याच सोबतीनं आपण बघत आहोत गीतेशला ते बाद झालेले आहेत. आणि नितेश आता सध्याच्या घडीला एका बॉलमध्ये 3 धाबेचं योगदान कॉन्ट्रीब्युशन देत असताना सध्या 7 देतोय बॅटर विलासची. स्कोर आपण बघत आहोत 9 या आकड्यावरती. 59चं लक्ष. 12.50 धाबेची आवश्यक धावगती. 4 षटकं 24 बॉल. अजूनही विजयासाठी 50 रनची आवश्यकता. सतीश सुकांडेचा एकतर्फी नॉक शॉर्टबट स्वीट इनिंग आपण पाहिली. निर्णायक पहिल्या डावामध्ये 34 धाबेचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्यानं दिलं. त्यानंतर एकाही फलंदाजाला या मॅचमध्ये रन स्कोर करता आला नाही आहेत. बट विकेट चॅलेंजिंग आहे. तुमच्याकडे जे कालेबर आहे पोटेन्शियल स्किल टॅलेंट आहे ते जर यूज झालं तर मॅच मध्ये तुम्ही शिरकाव करू शकता. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. ओव्हर द कव्हर्स खेळतायत. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर नेत्रदीपक नयनरम्य फटका. चौकार. पाहिला तो स्ट्राकर इनला बॅटर नितेशच्या बॅटमधून. टीमची टोटल पोहोचली 13 या आकड्यावर. फुल टॉस आउट बॅटना ऑन साइडला टर्न करत आहेत. हवं तसं मिल्डिंग होत नाही. टायमिंग होतं. एक सिंगल पूर्ण झाले. सेकंडचा कॉल. फिल्डरचा थोडा लेझी अटेम्प्ट डीप मध्ये. रियाज शेख होते त्या ठिकाणी. रिटर्न थ्रो जोपर्यंत केला जाईल नॉन स्ट्राकर रेनला सहजतेनं आपण बघत आहोत. रन्स पूर्ण झालेले आहेत 2 आणि 2 धाबेच्या बढतीनं संघ सध्या सरकलाय पुढे. जय गावदेव नानकसवाडी. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती 15 या आकड्यावर. हंगामाची पहिली स्पर्धा स्वर्गीय प्रशांत स्मृती चषक खाटेकर या स्पर्धेतला जेतेपदाचा मानकरी आहे संघ जय गावदेव नानकसवाडी. चेंज ऑफ पेस कमी गती. समोर हॅमर केल्या. लॉंग ऑन थोडासा दूर आहे. फायनली बॅकअप डीप मधून अवेलेबल झालाय. रिटर्न थ्रो केला जाईल तोपर्यंत आपण बघत आहोत सहसेनं पूर्ण झालेल्या आहेत त्या 2 धावा. पावर प्लेचं दुसरं षटक तुषार चोरगे अर्थातच बाबूला आपण बघत आहोत इन ॲक्शन गोलंदाजीसाठी ज्याच्याकडे चांगला वेग आहे. बॉलला दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. वाकपगार येतो. आणि फायनली आता 3 बॉलचा स्पेल त्याचा. 1-4 आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला. त्यानंतर मिड विकेटला आल्या रन्स 2 आणि सध्या ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आपण बघत आहोत पूर्ण झालेले आहेत त्या 2 धावा. ओव्हरऑल 8 रन्स आतापर्यंत 3 बॉलमध्ये त्याने खर्च केलेला आहे. टीमची टोटल आपण बघत आहोत 2 धाब्याच्या बढतीनं सध्या धावफलकावरती फ्लाय होत असताना 17 आकड्यावरती वेळेचं बंधन आहे. एक गोष्ट लक्षात असू द्या फिल्डिंग करणारा संघ शिवप्रेमी शिरगाव. 17 रन स्कोरबोर्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चेस करत असताना कट करण्याचा प्रयत्न चांगला इन स्विंगर. गुडलेस पॉइंटवर जसा चेंडू टप्पा पडला हलकासा आतमध्ये टर्न झाला. ही चांगली कला आहे. या लेंथ लाईनवरती चांगलं नियंत्रण चांगलं कंट्रोल आपण नेहमीच बघत असतो. ते म्हणजेच खास करून गोलंदाज तुषार चोडगेकडून डॉट बॉल. मिस्टामिंग लिडिंग एज. क्षेत्ररक्षक फाईन लेगचा पोहोचला स्क्वेअर लेगला आणि फायनली आता त्यानं मोमेंटम शिफ्ट करत असताना जबरदस्त जेल संपादित केलाय. इट्स आउट. तिसरा आदरा बसलाय 17 वरती जय गावदेव नानकसवाडीला. नितेश परत आहेत माघारी. बघत आहोत सध्याच्या घडीला तिसरा धक्का बसलेला आहे जयगावदेव नानकसवाडी टीमला. बॅटिंग युनिट या टीमचा फार डीप आहे. बट आता पार्टनरशिप बिल्डअप कोण करणार भागीदारी कोण रचणार. क्रिकेट हा पार्टनरशिपचा खेळ आहे आणि सध्या विशाल न्यू बॅटर आहेत त्यांना विलासच्या सोबतीने या मॅच मध्ये ती समीर बग भुगिया तो अँकर रोल आता आपल्या टीमसाठी अदा करावा लागेल.
टीमला गरज आहे संकटमोचकाची, तारणहाराची, आणि ती भूमिका आता बॅटर विशालला बजवावी लागेल. स्टील 1 to go. लिडिंग आहे, चेंडू मागे निघून चालला, विकेट किपर चकला, शॉट थर्डमॅन देखील बीट, लॉंग स्टॉपला बॉल सीमारेषा फोडतोय. येत आहेत त्या 4 धावा, लकी चौकार. सिग्नल आलेला आहे ऑनफिल्ड अंपायर कडून. एक्स्ट्रा 4 धावेनं आपण बघत आहोत. टीमचा स्कोर सध्या पोहोचलाय धावफलकावरती 21 आकड्यावरती. हाईट फॅक्टर जास्त होता डेफिनेटली, त्याच कारणास आपण बघत आहोत. जसा चेंडू थापॅडला ब्रश झाला तो इतक्या वेगानं उचलला. रिप्लेमध्ये आपण क्लिअरली बघत आहोत. पिचिंग गुडले स्पॉटवर, तदनंतर मिळालेला एक्स्ट्रा बाउन्स, विकेट किपर झाला बीट, शॉर्ट फालेक जो बॉल चेस करत होता त्याचं शारीरिक संतुलन, बॉडी बॅलन्स त्यानं गमावला आणि आउटफील्ड फास्ट आहे, बॉलला लगेचच धडक मारली ती लॉंग स्टॉपला ब्लॅक स्क्रीनला. इट इज फ्रॉम लेग बाय. 4 धावा. टाइम काउंट सुरू आहे. स्कोर आपण बघत आहोत 21 आकड्यावर. 10.50 धाब्याची धावगती प्रति 2 षटकांच्या पाठीमागे सध्या टीम मेंटेन करताना आपल्याला पाहायला मिळतीये. 59 धाब्याचं लक्ष गाठण्यासाठी जय गावदेन नानकसवाडी. स्कोर आपण बघत आहोत 21 आकड्यावर. अजून या मॅच मध्ये 38 धाब्याची आवश्यकता. 18 बॉल, अर्थातच 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 13.60 धाब्याची धावगती अजूनही धावफलकावरती मेंटेन करायचे. रिक्वायर्ड रन रेट आपण बघत आहोत. करंट रेट आहे 10.50चा, रिक्वायर्ड रेट 12.67चा. 21 धावा 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या आहेत. टीमचा ट्रम्प कार्ड यंग टॅलेंट फॉर्म टीम शिवप्रेमी शिरगाव सध्या बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय. सेकंड स्पेलमध्ये दर्शन शिंदे. डावखुर आहे त्याचा मध्यम गती गोलंदाज, मीडियम पेसर. पहिला बॉल बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळायचं होतं. चेंडूनं थोडंसं बाहेरच्या बाजूने वळण घेतलं, त्याचमुळे आपण बघत आहोत थोडा संभ्रम निर्माण झाला त्या ठिकाणी बॅटर विलाच्या मनामध्ये. आणि फायनली डॉटनं आता स्पेल सुरू झालाय, तो निर्णायक 2ऱ्या षटकात सेकंड स्पेलमध्ये दर्शन शिंदेकडून. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, लोअर बाउन्स, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू थोडा खाली राहतो. विकेट किपरचा प्रयत्न होता रन आउटचा, तो आता फसला. आणि फायनली आपण बघत आहोत बायच्या स्वरूपात ही एक सिंगल सध्या पूर्ण होत असताना सिंगल धाब्याच्या बढतीनं आपण बघत आहोत. टीमची टोटल इन डबल डिजिट, डबल फिगर, 2 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 22 धावा धावफलकावरती विशाल आणि त्याच्या सोबतीनं विलास, हे 2 बॅटर सध्या ऑन ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 धाब्याची अजून आवश्यकता मॅच मध्ये. 16 चेंडूंचा खेळ बाकी असताना. क्वालिटी विथ द क्लॅरिटी अँड नीट टेलिकास्ट फ्रॉम टीम ट्रॅकिक लाईव्ह. फ्लाईट जास्त दिली होती, प्रॉपर ऑफ ब्रेक, लेफ्ट हँडर मीडियम पेसर कडून अशा पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर चॅलेंज आव्हान आता डेफिनेटली बिल्डअप होईल. ॲज अ बॅटर जेव्हा तुम्ही सामना करत असता लाईन ऍडजस्टमेंट करणं फार गरजेचं असतं. बाटची कडा स्विचिटचा अटेम्प्ट. तेवीस धाबा धावफलकर. बॅकफुटवर आले, पूल केल्या ऑन साइडला, मिड विकेटला, फिल्डर डीप मध्ये जज करतोय. हाताचा पिसारा फुलत असताना सचिन चोरगे सरांनी पकडलाय. हा जबरदस्त झेल आणि संपलाय बॅट्समन विशालचा खेळ. 23 वरती 4था धक्का जय गावदेव नानकसवाडीला. वन मोर ब्युटिफुली डिलिव्हरी, क्लीन बोल्ड. त्रिफळा उद्ध्वस्त झाला. आणखीन एक धक्का. 23ला 5 लॉस. रिंग सोडली मैदानामध्ये. ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
योगदान दिलं तो माघारी परतला. तदनंतर आपण बघत आहोत गीतेशला देखील हवी तशी लौकिकाला साजेशी खेळी या निर्णायक सामन्यामध्ये साकारता आली नाही. विशाल देखील स्वस्तात माघारी परतले. नितेशच्या बॅटमधून 8 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन. सबीर देखील आपण बघत आहोत स्वस्तात माघारी परतलेले आहेत. एकंदरीत 5 धक्के आता बसलेले आहेत. बॉलिंग कार्ड आपल्या समोर आहे. दर्शन शिंदेचा 2 षटकांचा स्पेल, 8 बॉल त्यानं डॉट टाकले, 10 रन त्याने खर्च केला, 4 महत्त्वपूर्ण धक्के त्याने या सामन्यामध्ये दिलेले आहेत. टीम जयगावदे नानकसवाडीला तुषार चोरगेचा 1 षटकाचा स्पेल, त्यांना 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. इकॉनॉमिकल कामगिरी आपण दोन्ही गोलंदाजांची सध्या बघत आहोत. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत बॅटिंग कार्ड, त्याचबरोबर बॉलिंग कार्ड समरी. आतापर्यंत 3 षटकांचा लेखाजोखा. क्वालिटी विथ द क्लॅरिटी टेलिकास्ट, नीट अँड नेटिफाईंग टेलिकास्ट फ्रॉम टीम टॅनक्रिक लाईव्ह. थेट प्रक्षेपणाचा एक वेगळा दर्जा, एक वेगळा स्टँडर्ड जपण्याचं काम सध्या कुणालजी म्हात्रे, धनराजजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेली ही वाहिनी अर्थातच टॅनक्रिक लाईव्ह या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये जपत असताना त्या सर्वांचाच आपण कोऱ्यात वेलकम. सध्या आपण बघत आहोत ऑन स्क्रीन आमचा हा भव्य दिव्य व्यासपीठ. 32वं पर्व कशा पद्धतीनं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. संगीत कक्ष, त्याचबरोबर समालोचन कक्ष देखील तुम्ही बघत आहात. ट्रॉफी हाऊस, ब्युटिफुल ट्रॉफीज. पहिला बॉल अंपायर सिग्नल नो, ऑन साइडला टर्न करण्यात आला. मिडविकेटला फिल्डर थोडा दूर आहे, मिसफिल्ड मिस्टेक. एका हातानं बॉल पकडण्याचा प्रयत्न, सचिन चोरगे सरांचा तो राहिला अपयशी. आणि जोपर्यंत बॅकअप केलं जाईल, फायनली आपण बघत आहोत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. नो +2, टोटली 3 रन्स आता बॅटिंग करणाऱ्या जयगावदेव नानकसवाडी टीमच्या खात्यामध्ये 8 केल्या जातील. आणि 3 धाब्याच्या बढतीनं टीमची टोटल सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 26-26 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल फ्रीट, 12 चेंडू 33 हे समीकरण. संधी आता निर्माण झाली आहे. बॅटर विशाल लावगुडा डोले पहा नीट, बॉल आहे फ्रीट. समोर फोर्स केल्या, स्टेटिश लॉंग ऑनला फिल्डर सेट आहे. कॅच देखील ड्रॉप झाली आहे. नुकसान दिसेल नसतं कारण ऑलरेडी हा फ्रीट होता, त्यावरती पूर्ण झालेले आहेत. आपण बघत आहोत एक्झॅक्टली या 2 रन्स. गती थोडी कमी केली होती, त्याच कारणासर जे एलिमिनेशन हवं होतं, जे डिस्टन्स हवं होतं ते या बॉलला मिळालं नाही. स्टेटिश लॉंग ऑनला आपण दर्शन शिंदेला इन ऍक्शन बघत आहोत, ज्याचा चांगला बॅकअप. 2 धावा, धावफलक 28 या आकड्यावर. लो फुल टॉस, हवं तसं टायमिंग होत नाहीये, मिडलिंग होत नाहीये. बॅटच्या अगदी तोडला, मिसफिल्ड मिस्टेक. दर्शन शिंदेकडून झालेली चूक, त्याच्या दोन्ही पायांमधून बॉल फरार झाला होता. फायनली आता लास्ट मुमेंटला त्यानं शर्तीचे प्रयत्न करून बॉलला आतमध्ये ढकललंय, अडवलंय. चांगलं बॅकअप आलं. 2 धावा, 1 शॉट सिग्नल फ्रॉम मेन अंपायर. सो 1च धाव या बॉलवरती आता काउंट केली जाईल. आणि स्कोर आपण बघत आहोत सध्या धावफलकावरती 29 या आकड्यावर. 10 चेंडू 30 हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही बाकी. गल्लीपासून दिल्लीचं अंतर आता कापायचं तर प्रत्येक बॉलवरती हवाई हल्लाच आता करावा लागेल. लॉफ्ट केल्यासमोर लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर सेट आहे. अगदी जाळं विणलं होतं. स्ट्रॅटेजी रणनीती क्लिअर होती आणि त्याचं आउटपुट आता आपण बघत आहोत. गोलंदाज वैभव सोकांडेला फलंदाज बाद. 29 वरती 6वा धक्का नानकसवाडी क्रिकेट संघाला. आहोत 29 आकड्यावरती. गोलंदाजांनी कमबॅक जरूर केलं होतं पहिल्या डावामध्ये जेव्हा संघ क्षेत्ररक्षण करत होता जयगावदेव नानकसवाडी. बट हवं ते बॅकअप आता बॅटिंग युनिटचा या मॅच मध्ये झालेला नाहीये. वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा तसा हा फलंदाजीचा क्रम सध्या कोसळतोय. चांगला आउट स्विंगर राऊंड विकेटनं जो नॅचरल कोण असतो, नैसर्गिक कोण असतो तो क्रिएट करत असताना आपण बघत आहोत वैभव सोकांडेला. 1 मोर कॅपेबल अँड फ्लेक्झिबल ऑलराऊंडर फ्रॉम टीम शिवप्रेमी शिरगाव, ज्यानं हा बॉल टाकलाय डॉट. 8 चेंडू आता 30चं समीकरण. ओव्हर द कव्हर्स खेळतात, इनसाइड आउट. जबरदस्त फटका. लॉंग ऑफ आणि बरोबर कव्हर पॉइंटच्या फिल्डरला बीट करून एका टप्प्यावरती बॉल ओलांडली सीमारेषा. 4 धावा. फार डीप आहे, हे ऍडव्हान्टेज असेल जयगावदेव नानकसवाडीला. 33 धावसंख्येवरती पोहोचलेले धावफलक. 7 बॉल आता आवश्यकता 26 धावेची.
लोअर बाउन्स, चेंडू थोडा खाली राहिला, सबमरीन बिलॉंग टू द विकेट. अगदी यष्ट्यांच्या समांतर उंचीने आपण बघत आहोत. चेंडू पाठीमागे विकेट किपर मयूर यांच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. डॉट बॉलची झाली आहे सांगता. षटकं 4 संपली. करंट रन रेट आपण बघत आहोत 8.61 धाब्याच्या धावगतीनं 4 षटकांची अंती 6 गड्याच्या मोबदल्या धावा धावफलकावरती 33 आणि आता निर्णायक अंतिम अखेरच्या षटकात 6 बॉल जेथे रन्स हव्यात 26 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 6 बॉल. 59चं लक्ष होतं. दर्शन शिंदेने आपण बघत आहोत या निर्णायक सामन्यामध्ये 4 धक्के दिलेले आहेत आणि अशा स्थितीला अशा कंडिशनला त्याला चांगली साथ दिली आहे तुषार चोरगेनं आणि त्याचबरोबरीनं गोलंदाज वैभव सोकांडेनं एक विकेट त्याने देखील कॅरी केली आहे. ओव्हरऑल चांगलं टीम युनिट सध्या आपण बघत आहोत शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाच्या वतीने. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर थोडासा आय थिंक आउट ऑफ फॉर्म आहे संघ शिवप्रेमी शिरगाव, कारण मागच्या वर्षी पारितोषिकांची लयलूट बक्षिसांची खैरात त्या टीमकडून होती. एंड ऑफ अ सीझन मोस्ट टायटल इन दी sports year 2022 and 2023 they have been achieved really good success in previous year, but this is very crucial moment and crucial match for them. सुरुवात जर इथनं चांगली झाली, विजय संपादित केला तर कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि तो एक वेगळी एनर्जी, एक वेगळी मोटिवेशन तुम्हाला देऊन जाईल. 6-26चं समीकरण. पहिला बॉल लेफ्ट हँडर मीडियम पिसर मोहन सोकांडेचा व्यवस्थित बाटवरती आला नाही आहे. बाटच्या अगदी टो एंडला पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी एक सिंगल इनफिल्डमध्ये आणि सिंगल धाब्याच्या जोरावरती सध्या आपण बघत आहोत स्कोर पोचल्या पुढे तो 34 आकड्यावर. 5 चेंडू 25 हे समीकरण. 5 पैकी 4 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच आता मारावे लागतील. हे चॅलेंज फार मोठं आहे आज अ बॅटर प्रत्येक बॉलवरती. जेव्हा तुम्हाला आक्रमण करावं लागतं समोरच्या दिशेनं आक्रमण तर जरूर झाले. लॉंग ऑफच्या फिल्डरला बीट करून अगदी बॉलनं खेळाडू कक्षाला दिलेली ही मानवंदना, ही सलामी. तो सांगतोय टायगर अभी जिंदा आहे बॉस. षटकार. बॅटमधून हा वैभवशाली षटकार आपण पाहिलेला आहे. वाडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 चेंडू आता आपण बघत आहोत. 19 धावा. हा फुल टॉस समोर लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात अगदी स्क्रीनच्या समोर. वैभव सोकांडे उचलून फेक होईल दुसरी धाव आणि त्यामध्ये देखील ओव्हर द वेस्ट साइड. अंपायर सांगतात बीमर आणि त्याचबरोबर एक धाव शॉट. सो बीमर त्यावरती आल्या धावा 2 आणि त्यातील एक आहे शॉट. सो टोटली 2 धावा आता टाली टोटली 8 केल्या जातील जय गावदेव नानकसवाडी टीमच्या खात्यात. सो एक्स्ट्रा 2 आपण बघत आहोत सध्या धावसंख्या धावफलकावरती. एकूण अंकित झाली ती 42-42. नेक्स्ट बॉल फ्रीट. काय रंगला हा सामना. रिमेंट शिफ्ट होईल का. ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग. चेंडू उंच हवेमध्ये हवं तसं टायमिंग होत नाहीये, मिडलिंग होत नाहीये. कव्हर करूया जाईल बॉल तुषार चोरगेकडून. तोपर्यंत आपण बघत आहोत सहजतेनं 2 धावा या चेंडूवरती पुढं झालेल्या आहेत आणि 2 धावेनं आपण बघत आहोत आता धावसंख्या धावफलकावरती. 1 मोर शॉट. रिटर्न क्रीजमध्ये बॅट ड्रॅग करताना जी लाईन आहे ती बिलॉंग टू द अंपायर आहे आणि अशा स्थितीला टोटली तुमची बॅट पॉपिंग क्रीजमध्ये रिटर्न क्रीजमध्ये ड्रॅग होणं फार गरजेचं असतं आणि तेच पण सांगतायत. सातत्यानं मिस्टेक झाली आहे. हा देखील अप्पर वेस्ट आहे डीडीचं बीमर. गोलंदाजाला आता लागेल बॅन. रनआउटचा चान्स. नॉस्ट्रायकर एंडला आणि बॅटर आता होईल डेफिनेटली या मॅच मध्ये रनआउट. कलात्मक क्रिकेट सध्या सुरू आहे. नक्की घडतंय काय. फलंदाज धावबाद. धावफलक आपण बघूयात. 9 धावेच्या एका एक्स्ट्रा रनच्या मदतीनं 44 आकड्यावर 7 विकेट गमावलेले जयगावदेव नानकसवाडीनं. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत 3 बॉल आता शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये आपण बघत आहोत 15 धावेची आवश्यकता आहे. 2 वेस्ट ऑफ बाईट बीमर टाकलेले आहेत. सो गोलंदाजाला आता या मॅचमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. नवा गोलंदाज लगेचच नियुक्त करा शिवप्रेमी शिरगाव संघ. वेस्ट ऑफ बाईटचे 2 बीपर आपण पाहिलेले आहेत या षटकामध्ये. एक 6 देखील आलेला आहे. 3 चेंडू 15 धावा समीकरण. सामना आता 50-50 वाटायला लागलाय. मनोज कारवे सर, सुनील पवार सर. 3 बॉल 15. निर्णायक सेकंड स्पेलमध्ये अवघ्या 2 धावा दिल्या होत्या दर्शन शिंदेनं. त्यामुळे जी वापसी झाली
मात्र अंतिम षटकामध्ये थोडीशी नाखुश निराशाजनक कामगिरी आपण बघत आहोत ती गोलंदाज मोहन सोकांड्याची. रिड्युसिंग ओव्हरमध्ये आपण बघत आहोत नवीन गोलंदाज आता नियुक्त करण्यात आलेला आहे 3 बॉल टाकण्यासाठी. रियाज शेख उजव्या हाताचा हा देखील कापा बॉल ऑलराऊंडर आहे शिवप्रेमी शिरगावचा. नेक्स्ट बॉल फ्रीट 3 चेंडू 15. फ्रीट आणि खास करून आता संधी आहे ती फलंदाजाला. 3 चेंडू 15 कमी गतीने टाकलेला हा बॉल. फिंगर मोल केले होते, बोट विखरली होती, वेग थोडा कमी करण्यात आला होता. स्लोअर वन ज्यावरती चांगली कमांड नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रियाज शेखची डॉट बॉल. 2 चेंडू आता विजयासाठी 15 धाब्याचं समीकरण. आणखीन एक स्लोअर वन फ्लाईट आता जास्त दिली, थोडा लेग ब्रेक झाला. चेंडू टप्पा जसा पडला राऊंड विकेटनं हलकासा आपण बघत आहोत स्क्रीनवरती. बाहेरच्या बाजूने वळण घेताना चेंडू जो नैसर्गिक कोण असतो तो आता फायदेशीर ठरलाय गोलंदाज रियाज शेखसाठी. 1 चेंडू 15. सरतेशेवटी बॅटची लिडिंग आहे. शेवटच्या बॉलवरती सुयश आणि 14 धाब्यानं पहिला सामना जिंकलाय शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघानं. जयगावदेव नानकसवाडीला परास्त करत असताना त्यांची विजयाची रेलचेल आदर्श चषकाच्या 32व्या परामध्ये आता सुरू झालेली आहे. मनपूर्वक अभिनंदन शिवप्रेमी शिरगाव आणि टफ अँड हार्ड लक अपकमिंग टुर्नामेंटसाठी आपण बेस्ट ऑफ लक देऊयात टीम जयगावदेव नानकसवाडी क्रिकेट संघाला.